आज आपण आतापर्यंतच्या सगळ्यात सोप्या पद्धतीने पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि हा पास्ता बनवण्यासाठी इथे मी वापरणार आहे अगारोची मल्टीकुक केटल विथ स्टीमर. या केटलमध्ये तुम्ही चहा, कॉफी, भाताचे वेगवेगळे प्रकार, भाज्या, केक सगळं काही बनवू शकता. आता पास्ता बनवण्यासाठी केटलमध्ये घेऊयात आपण टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेला लसूण, बटर, त्यामध्ये पास्ता घालायचा आहे. यासोबत आवडीनुसार भाज्या, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचं. पाणी घालून याला एकदा ढवळून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवायचं आणि अधूनमधून याला ढवळत राहायचं. एक 5 ते 6 मिनटानंतर एकदा याला झाकण काढून ढवळून घ्यायचं. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल किंवा बॅचलर असाल तर तुमच्यासाठी ही केटल एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आता पास्ता व्यवस्थित शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये फ्रेश क्रीम आणि चीज घालायचे. एकदा ढवळून घ्यायचं. तर इथे पाहू शकता एकदम मस्त जसा आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा पास्ता तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.